नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे संस्कार. कीर्ती, मावशीला शुभम करोती म्हणून दाखव बरं. रेवती नुकतीच ऑफिसमधून आलेली. दारात सासूबाई, शेजारीण आणि तिची मुलगी बसलेल्या. मुद्दाम रेवतीला डिवचण्यासाठी शेजारणीने मुलीला प्रश्न विचारला. थोडक्यात आपण नोकरी न करता मुलीवर किती छान संस्कार करतोय हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यात सासूबाई होत्याच अजून तेल ओतायला. अरे वा कीर्ती, किती छान म्हणतेस. शिकवावं लागतं मुलांना, त्यासाठी मुलांवर संस्कार करायला घरी असावं लागतं. सासूबाईंनी टोमणा मारला. रेवती दुर्लक्ष करून घरात आली. लाडका सोहम कसली तरी पुस्तकं चाळत होता. तिने विचारलं, काय करतोयस बेटा? आई, तुझीच पुस्तकं बघत होतो. हे कसलं चित्र आहे? बेटा, इलेक्ट्रॉनिकमध्ये वेगवेगळ्या चिप्स वापरल्या जातात. कॉम्प्युटरमध्येही याच आधारे प्रोग्राम्स चालतात. ही मोठ्यांची पुस्तकं आहेत. मी तुला इलेक्ट्रॉनिकचे लहान मुलांचं पुस्तक आणून देईन हां, मग तुला नीट समजेल सर्व काही. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या रेवतीने आपल्या करिअरला मुलांनंतर प्राधान्य दिलं होतं. मशीन प्रोग्रॅमिंगमध्ये तिचा हात धरणारं कोणीही नव्हतं. एके दिवशी रेवतीने सोहमच्या गळ्यात एक तावीज बांधला आणि सोहमला सांगितलं की हे देवाचं असतं, कधीही काढायचं नाही. सासूला नवल वाटलं. देवाधर्माला जास्त न मानणारी आज सोहमच्या गळ्यात तावीज बांधते आणि तेही देवाचं. सासूचं म्हणणं होतं की घरात राहून मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, नोकरीची गरज नाही. पण त्यांना कसं कळणार की मुलं आपल्या आई वडिलांचीच प्रेरणा घेतात? आज रेवतीला कष्ट करताना पाहिल्यावर सोहम सुद्धा त्याच पावलांवर पाऊल ठेवणार होता. एके दिवशी रेवतीला घरी यायला उशीर झाला. सासूबाई सोहमला घेऊन बागेत गेल्या. सोबत कीर्तीलाही नेलं होतं. कीर्तीची आजी आणि सोहमची आजी एकमेकींशी गप्पा मारत बसलेल्या. सोहम आणि कीर्तीकडे एकदा बघू म्हणून त्यांनी नजर वळवली, पण दोघेही गायब. सगळीकडे शोधलं, पण कुठेही पत्ता नाही. आजीला घाम फुटला. रेवती आली. सासूबाई तिच्यावरच ओरडल्या. पोरांपेक्षा महत्वाचं आलं का काम? इकडे माझ्याकडून काही होत नाही, ताकद नाही राहिली माझ्यात. तिकडे कीर्तीच्या आईची रडारड सुरू झाली. कुठे असेल माझी पोर? कोणी उचलून तर नेलं नसेल ना तिला? फोन जवळ ठेवा, काय मागतील ते देऊ, पण माझी पोर मला परत हवी. नको नको ते विचार नेहाच्या मनात यायला लागले. रेवती मोबाईलमध्ये घाईघाईत काहीतरी करत होती. रेवतीला असं शांत पाहून सासूबाई अजून चिडल्या. आईचं काळीज आहे की नाही तुला? पोराची काळजी आहे की नाही? ती नेहा पोरीच्या काळजीने धाय मोकलून रडती आहे आणि तू? रेवती दुर्लक्ष करत बाहेर निघून गेली. 15 मिनिटांनी कीर्ती आणि सोहमला घेऊन ती घरी आली. कीर्ती येताच तिच्या आईने तिला मिठी मारली. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. गल्लीत एक उंट आलेला आणि ही पोरं त्या माणसामागे पळत गेलेली लांबपर्यंत. काळजी करू नका. सोहमच्या गळ्यात जी तावीज आहे ती साधीसुधी नसून त्यात GPS चिप आहे. सोहम कुठेही असला तरी त्याचं लोकेशन मला मोबाईलवर दिसेल. आणि रडून मोकळी होते तीच आई असते असं नाही. जी मुलासाठी खंबीरपणे लढते ती ही आईच असते. संस्कार करण्याची पद्धत वेगळी असेल, प्रेम करण्याची पद्धत वेगळी असेल, पण आई ही आईच असते. सून शिकलेली असल्याचा आज सासूला पहिल्यांदाच अभिमान वाटत होता. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय अज्ञात लेखक लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.